नमस्कार मंडळी, जिजाज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ, रसाळ आणि खूपच स्वादिष्ट खव्याचे गुलाबजाम. हे गुलाबजाम इतके सॉफ्ट होतात की तोंडात टाकताच विरघळतात येतात. बरेच जण म्हणतात की खव्याचे गुलाबजाम नीट जमत नाहीत, तळताना फुटतात, लूज होतात. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट होतील. चला तर मग पाहूया घरच्या घरी परफेक्ट खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे. यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो खवा घेतला. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मैदा. वजनाने हा मैदा 100 ग्राम आहे. 500 ग्राम खव्यासाठी 100 ग्राम मैदा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपल्याला आता हा खवा किसणीने किसून घ्यायचा आहे, जेणेकरून खव्यात ज्या काही बारीक गाठी असतात त्या मोडून आपला खवा एकदम सॉफ्ट होईल आणि आपले गुलाबजाम एकदम परफेक्ट होतील. तर तुम्ही बघू शकताय, मी या पद्धतीने सर्व खवा किसून घेतलाय. तर मी या ठिकाणी आता खवा मळून घ्यायला सुरुवात केली आहे. तळहाताच्या साहाय्याने खवा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. थोडंसं तळहाताला तेल लावून मळलं तरी चालेल. साधारण 4 ते 5 मिनटं खवा व्यवस्थित मळून घेते मी या ठिकाणी. 4 ते 5 मिनटं मळल्यानंतर मी आता यामध्ये 2 चमचे मैदा घालते. मैद्याचं प्रमाण जरी आपल्याला माहीत असेल तरी मैदा थोडा थोडा करूनच घालायचा आहे. मी या ठिकाणी मैदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण जितकं जास्त खवा मळू तेवढंच जास्त आपले गुलाबजाम छान सॉफ्ट आणि मऊ होतील. त्यामुळे सगळा खवा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं मळल्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेला मैदा पण घालून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून छान मळून घेऊयात. मी या ठिकाणी 500 ग्राम खव्यासाठी 100 ग्राम मैदा पूर्ण वापरलाय. खवा जर जास्त लूज असेल तर मैदा यापेक्षा थोडा जास्त लागू शकतो, किंवा खवा जर थोडासा घट्ट असेल तर मैदा थोडा कमी लागू शकतो. तर आता मी या ठिकाणी गुलाबजाम एकसारखे वळून घेणार आहे. त्यासाठी एक छोटासा गोळा घेऊन तळ हातावर व्यवस्थित रगडून गोड गोळा तयार करून घेते. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी गोल गोळा तयार करून घेतलाय. अशा पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम तयार करून घ्यायचेत. तर तुम्ही बघू शकताय मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजाम एका साईडला ठेवून आपण पाक करूयात. तर पाक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो साखर घेतली. अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर हे प्रमाण परफेक्ट आहे. आता साखर पातेल्यात टाकून त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारणपणे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त किंवा कमी पाणी घालायचं नाही. तर आता आपण पाक करायला ठेवूयात. आपल्याला 1 तारीख किंवा 2 तारीख पाक बनवायचा नाही आहे, फक्त थोडासा